भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज FTA अर्थात मुक्त व्यापार करारावर होणार स्वाक्षऱ्या. करारांतर्गत न्यूझीलंड देशात पुढल्या 15 वर्षात $20 अब्ज गुंतवणूक करण्याची अपेक्षा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्याचं आणि लहान उद्योगांपर्यंत याचे लाभ पोहोचवण्याचं पियुष गोयल यांचं आवाहन. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची आज रशिया दौऱ्यावर. अमेरिकेची इराणसोबत चर्चेची तयारी, मात्र फोनवरच चर्चेचा पवित्रा कायम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागभूषण पुरस्काराने सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते सन्मानित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची केली पाहणी. प्रकल्पाचं 1 मे रोजी होणार उद्घाटन. आणि हवामानाच्या अधिकाधिक अचूक अंदाजासाठी महाबळेश्वर इथं अत्याधुनिक रडार कार्यान्वित. नमस्कार.